धनगर ऐवजी धनगड असा बदल करणारं परिपत्रक मागे घेण्याची नामुष्की राज्य शासनावर ओढवली आहे. तर देशभरात वन्यजीवांची संख्या घटल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय. साहित्यातील नोबेल पुरस्कार दक्षिण कोरियाच्या लेखिका हान कांग यांना आज जाहीर झालाय. तसंच राज्याच्या उद्योगरत्न पुरस्काराचं नामकरण आता रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असं करण्यात आलंय. तर पुणे मंडळातर्फे म्हाडाच्या 6294 घरांसाठी अर्ज नोंदणीला सुरुवात झाली. राफेल नदालने निवृत्तीची घोषणा केली आणि गोव्यातील इफ्फी फिल्म फेस्टिवलसाठी 4 मराठी सिनेमांची निवड झाली. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 11 ऑक्टोबर, वार शुक्रवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे धनगड परिपत्रक मागे घेण्याच्या नामुष्कीची. धनगर समाजाला एसटी कोट्यातील आरक्षणाला आदिवासी समाजाच्या आमदारांनी काही दिवसांपूर्वी मंत्रालयात आंदोलन केलं होतं. तर धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारल्या होत्या. त्यानंतर धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत सरकारने शुद्धीपत्रक काढलं होतं. मात्र हे शुद्धीपत्रक एकाच रात्रीत रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. राज्य सरकारकडून धनगर ऐवजी धनगड वाचावं असं शुद्धीपत्रक काढलं होतं. मात्र धनगड हे आपल्या राज्यात नाहीत असं म्हणत धनगर समाजाने या शुद्धीपत्रकावर आक्षेप घेतला. धनगड जातीचे 7 दाखले हे छत्रपती संभाजीनगरमध्ये काहींनी काढले. हे शुद्धीपत्रक महसूल आणि सामान्य प्रशासन विभागाने काढलं होतं. मात्र हे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केलंय. तसंच चुकीचं शुद्धीपत्रक काढणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही समाजाच्या नेत्यांनी केली आहे. सप्टेंबरमध्ये धनगर आरक्षणासाठी नेमलेल्या समितीने नुकताच आपला अहवाल राज्य सरकारला सादर केलाय. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबातील 6 सदस्यांनी धनगड जमातीची प्रमाणपत्र मिळवली होती. ही प्रमाणपत्र बोगस असून ती रद्द करावीत अशी धनगर समाजाच्या आंदोलकांची मागणी होती. मात्र जात पडताळणी समितीला जात प्रमाणपत्र रद्द करण्याचे अधिकार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तसे अधिकार देण्यात आले आणि आज धनगड प्रमाणपत्र रद्द करण्यात आली. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे वन्यजीवांच्या घटलेल्या संख्येची. जगभरात विविध कारणांमुळे वन्यजीवांची संख्या सातत्याने घटतेय. 1970 ते 2020 या 50 वर्षात वन्यजीवांची संख्या 73% कमी झाल्याचं वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरच्या अहवालात म्हटलंय. द लिव्हिंग प्लॅनेट रिपोर्ट 2024 हा वन्यजीवांची सद्यस्थिती दर्शवणारा अहवाल नुकताच प्रकाशित झाला. अधिवास नष्ट होणे, हवामान बदल आणि प्रदूषणामुळे वन्यजीवांचं अस्तित्व धोक्यात आल्याचं यात म्हटलंय. जगभरात वन्यजीवांची संख्या कमी होण्यामागे ही सर्वात सामान्य कारणं असून अतिशोषण, आक्रमक प्रजाती आणि आजारांमुळेही वन्यजीव कमी होत आहेत. वाघांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर असून 2022 मध्ये देशात 3682 वाघ असल्याचा अंदाज होता. 2018 मध्ये वाघांची संख्या 2967 इतकी होती. हिमबिबट्यांच्या पहिल्या गणनेत देशात 70% हिमबिबटे होते. चेन्नईत वेगाने झालेल्या नागरीकरणामुळे तेथील पाणथळ जागेतील वन्य प्राण्यांच्या संख्येत 85% घट झाली आहे. गेल्या 3 दशकात भारतात गिधाडांच्या 3 प्रजातींच्या संख्येत घट झाली आहे. 1992 ते 2022 या काळात गिधाडांची संख्या घटली आहे. पांढऱ्या पाठीच्या गिधाडांची संख्या 67%, तर भारतीय गिधाडांची संख्या 48% कमी झाली आहे. त्याचप्रमाणे लांब चोचीच्या गिधाडांच्या संख्येतही 89% घट झाली आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे साहित्यातील नोबेल पुरस्काराची. साहित्य क्षेत्रातील 2024चा नोबेल सन्मान दक्षिण कोरियाच्या 53 वर्षीय लेखिका हान कांग यांना जाहीर झालाय. सखोल काव्यात्मक गद्य लेखनासाठी हा पुरस्कार कांग यांना जाहीर झालाय. आपल्या उत्कट तरल अशा काव्यात्मक गद्य लेखनातून त्यांनी ऐतिहासिक आघातांचं वर्णन करत मानवी जीवनाची क्षणभंगुरता दाखवून दिली आहे. शरीर आणि आत्मा, जीवन आणि मृत्यू यांच्यात संबंध असल्याची जाणीव त्यांनी आपल्या लेखनातून व्यक्त केली आहे. हान यांच्या द व्हेजिटेरियन कादंबरीला 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय बुकर सन्मान प्राप्त झालाय. या कादंबरीत एक महिला
मांसाहार करणं थांबवण्याचा निर्णय घेते तेव्हा निर्माण होणाऱ्या अडचणींचं चित्रण मांडलंय. त्यांची ह्युमन ॲक्ट्स ही कादंबरीही 2018च्या बुकर पुरस्कारासाठीच्या अंतिम यादीत पोहोचली होती. द व्हाईट बुक, ग्रीक लेसन्स अशी त्यांची अन्य पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. आपल्या साहित्यातून त्यांनी मानवता, संघर्ष आणि भावनिक संबंधांना अतिशय हृदयस्पर्शी भावनेच्या माध्यमातून मांडले. नोबेल सन्मान विजेत्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर रक्कम इनाम म्हणून दिली जाते. ही रक्कम दरवर्षी आल्फ्रेड नोबेल ट्रस्ट मार्फत दिली जाते. पॉडकास्टची चौथी बातमी, रतन टाटांच्या स्मरणार्थ रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार जाहीर. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर अवघ्या काही वेळातच राज्य शासनाने त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे. राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराचं नामकरण आता रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असं करण्यात आलंय. महत्वाचं म्हणजे या पुरस्काराची सुरुवात गेल्या वर्षी झाली होती आणि पहिला पुरस्कार रतन टाटा यांनाच देण्यात आला होता. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे पुणे मंडळातर्फे निघालेल्या म्हाडाच्या घरांच्या जाहिरातीबाबत. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी चिंचवड, PMRDA सह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील म्हाडाच्या घरांच्या प्रकल्पांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. या योजनेतून एकूण 6,294 सदनिकांच्या विक्रीसाठी अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला 10 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली, तर अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 12 नोव्हेंबर 2024 आहे. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा विश्वातली. दिग्गज टेनिसपटू राफेल नादालने निवृत्ती जाहीर केली. पुढील महिन्यात होणाऱ्या डेव्हिस कप फायनल नंतर तो टेनिस कोर्टवरून निवृत्ती घेणार आहे. गेल्या काही वर्षांपासून तो दुखापतींशी झुंजतोय. त्यामुळे 2023 मध्येच त्याने निवृत्तीचे संकेत दिले होते, पण अखेर गुरुवारी त्याने तशी घोषणा केली. 38 वर्षीय राफेलने कारकिर्दीत 22 ग्रँड स्लॅम जेतेपदांवर नाव कोरलंय. पॉडकास्टची 7वी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातली. गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आत्म पॅम्फलेट, तेरवं, विषय हार्ड, छबिला या 4 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली. या चित्रपटांच्या निवडीसाठी मृण्मयी देशपांडे, निपुण धर्माधिकारी, महेश लिमये, अमितराज सावंत आणि मीना कर्णिक या 5 परीक्षकांची समिती नेमण्यात आली होती. पणजी इथे 20 ते 24 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे, वृषाल करमरकर.